So welcome student. In our previous lecture, we discussed the basic concept related to the cell cycle. Okay. Last period मध्ये आपण सेल सायकल कंप्लीट केली. सेल सायकल मध्ये ऑकर होणारे महत्त्वाचे जे इव्हेंट आहेत, ठीक आहे, ऑल द इव्हेंट दॅट ऑकर्स इन सेल सायकल मेनली with respect to the phases of cell cycle, starting with the G1 phase, from G1 to S, S to G2, G2 to N, again from G1 to G0, G0 to again the G1. हे जे काही फंडामेंटल कन्सेप्ट आहे सेल सायकलचे हे स्टडी केले. आता पुढचा जो पार्ट आहे आपला तो महत्त्वाचा आहे तो सेल डिव्हिजन. तसं आपण सेल डिव्हिजन ही कंप्लीट केलेला आहे. मायटोसिस इन्क्लुडिंग कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस दोन्ही फेजेस आपण कंप्लीट केले आहेत. आता यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो सेल डिव्हिजनचा, द मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनेंट ऑफ अ सेल डिव्हिजन, ज्याच्याशी हे पूर्ण फेज रिलेटेड आहे, इट इज क्रोमोझोम्स. एंटायर सेल डिव्हिजन मध्ये जे सेंट्रल इम्पॉर्टंट पार्ट असतो एका सेलचा, ज्या भोवती ही पूर्ण सेल सायकल ओरिएंटेड आहे, तो म्हणजे सेल मध्ये प्रेझेंट असणारे क्रोमोझोम. द क्रोमोझोम दॅट प्रेझेंट इनसाइड अ सेल. ओके, तर बेसिकली हे जे क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम्स कशाला म्हटलं जाईल? क्रोमोझोम इज नथिंग बट highly condensed chromatin fiber. क्रोमोझोम कशाला म्हणायचं? क्रोमोझोम काय असतो? हा एक highly condensed chromatin fiber. Now location of chromatin fibers, जसं लास्ट इयर आपण सेल ऑर्गॅनेलचा स्टडी केल्या होत्या. या सेल ऑर्गॅनेल मध्ये वेगवेगळे ऑर्गॅनेल पाहिल्या, तर त्यापैकी एक महत्त्वाची ऑर्गॅनेल आहे द ऑर्गॅनेली कॉल्ड ॲज न्यूक्लियस, अ डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेली which is called as nucleus, and this nucleus contain a network which is referred as chromatin network. या न्यूक्लियसच्या आतमध्ये एक नेटवर्क प्रेझेंट आहे, नेटवर्क ऑफ फायबर्स, थ्रेड लाईक मटेरियल न्यूक्लियसच्या आतमध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे, आणि या थ्रेड लाईक मटेरियलला काय म्हटलेलं आहे? क्रोमॅटिन नेटवर्क. धिस क्रोमॅटिन नेटवर्क इज मेड अप ऑफ क्रोमॅटिन फायबर. त्याच्यापासून बनलेलं असते क्रोमॅटिन नेटवर्क, क्रोमॅटिन फायबर. ठीक आहे. नाउ दीज क्रोमॅटिन फायबर मेनली ड्युरिंग द इंटरफेज, ज्या दोन महत्त्वाच्या फेज आपण डिस्कस केल्या सेल सायकलच्या, सो ड्युरिंग द इंटरफेज, द फर्स्ट फेज, या क्रोमॅटिन फायबर सोबत काही इम्पॉर्टंट इव्हेंट ऑकर होतात. मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट ड्युरिंग द इंटरफेज. इंटरफेज मधला सर्वात महत्त्वाचा इव्हेंट आहे बाळांनो रेप्लिकेशन ऑफ डीएनए. कोणता महत्त्वाचा इव्हेंट? रेप्लिकेशन ऑफ डीएनए. आता रेप्लिकेशन ऑफ डीएनए झाल्याने काय होतं? हे ज्याला आपण क्रोमॅटिन फायबर म्हणत आहोत इथे, दीज क्रोमॅटिन फायबर आर मेड अप ऑफ डीएनए अँड प्रोटीन. क्रोमॅटिन फायबर कशाने तयार होतात? डीएनए आणि प्रोटीन्स. सो ड्युरिंग द इंटरफेज, इंटरफेज मध्ये एक फेज आहे, तो फेज कॉल्ड ॲज एस फेज, दॅट इज सिंथेटिक फेज. या फेज मध्ये रेप्लिकेशन ऑफ डीएनए, रेप्लिकेशन किंवा दुसरा वर्ड आहे आपण म्हटलेला आहे ड्युप्लिकेशन, रेप्लिकेशन, and it is also called as the duplication. यानी होणार काय? Due to replication or duplication during S phase, there is formation of exact and identical copies of chromatin fiber. जेवढे काही क्रोमॅटिन फायबर आहेत, या सर्व क्रोमॅटिन फायबरच्या आयडेंटिकल कॉपीज तयार.
आता त्या आयडेंटिकलचा मिनिंग आपण समजून नंतर घेऊ तरी की आयडेंटिकल किंवा एक्झॅक्ट म्हणजे काय. सो ड्युरिंग द एस फेज द एक्झॅक्ट अँड आयडेंटिकल कॉपीज ऑफ क्रोमॅटिन फायबर्स आर प्रोड्यूस्ड. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल विदिन अ न्यूक्लियस, हा जो न्यूक्लियस आहे एका सेलचा त्यामध्ये न्यूक्लिओलस सुद्धा प्रेझेंट असतो. फॉर एक्झाम्पल इट कंटेन अ सिंगल थ्रेड लाईक इलॉंगेटेड फायबर. क्रोमॅटिन फायबर नेहमी कसा असतो, इट इज इलॉंगेटेड थ्रेड लाईक फिलामेंटस फायबर. हा एकच प्रेझेंट आहे. मग ड्युरिंग द एस फेज या एकाच पर्टिक्युलर फायबरचं काय होणार, रेप्लिकेशन और duplication and it produces the exact copy of this fiber. या फायबरची एक एक्झॅक्ट सिमिलर कॉपी तयार होते. आता सुरुवातीला क्रोमॅटिन फायबर किती आहे, एक आहे. ड्युरिंग द एस फेज ड्यू टू रेप्लिकेशन अँड डुप्लिकेशन क्रोमॅटिन फायबर एकाचे किती झाले, प्रत्येक क्रोमॅटिन फायबरचा काय तयार होणार, एक्झॅक्ट कॉपी तयार होणार. त्याला म्हणतो आपण डबलिंग ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. इट रिझल्ट्स इन द डबलिंग ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. जे काही क्रोमॅटिन मटेरियल आहे म्हणजे डीएनए आहे, क्रोमॅटिन फायबर आहे, या एस फेज मध्ये आता काय होणार आहे, डबलिंग. एक असतील तर दोन, दोन असतील तर चार, 10 असतील तर 20, 40 असतील तर 80. काय होतील त्या क्रोमॅटिन फायबरचं, डबलिंग. बरोबर आहे. आता ज्याला आपण क्रोमोझोम म्हणतो, हे क्रोमोझोम म्हणजे काय, हायली कंडेन्स क्रोमॅटिन फायबर. हा जो थीन इलॉंगेटेड फायबर असणार, this thin and elongated fiber get condensed to produce a specific characteristic structure. जर तेव्हा थीन फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे याला म्हटलं जाईल क्रोमॅटिन. जेव्हा हा हायली कंडेन्स फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे याला म्हटलं जाईल क्रोमोझोम. हे काही वेगवेगळं नाहीये. क्रोमॅटिन आणि क्रोमोझोम वेगवेगळं नाही, एकच आहे. फरक काय आहे त्यांच्या स्टेट मध्ये, ते कोण्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, कोण्या स्टेट. बोथ आर जेनेटिक मटेरियल. काय दोन्ही जेनेटिक मटेरियल आहे. व्हेन सेल प्रेझेंट इन इंटरफेज म्हणजे G1 S अँड G2 किंवा ज्या वेळेस सेल क्विसेंट स्टेज मध्ये आहे, जसं मी कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, G0. या 4 फेजेस मध्ये, या 4 स्टेजेस मध्ये सेल सायकलच्या जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्म मध्ये असते, क्रोमॅटिन फायबरच्या फॉर्म मध्ये. ओनली ड्युरिंग द M फेज क्रोमॅटिन मटेरियल गेट कंडेन्स. त्या क्रोमॅटिन फायबरचं काय होणार, कंडेन्सेशन, कॉइलिंग अँड super coiling, and it get converted into another structure called as chromosome. हा फक्त त्याच्या स्टेट मधला फरक आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे ड्युरिंग सेल सायकल न्यूक्लियसच्या आतमधला सर्वात महत्त्वाचा सेल सायकल या क्रोमोझोम भोवती ओरिएंटेड आहे. सेल सायकल इज कम्प्लिटली ओरिएंटेड अराउंड द क्रोमोझोम. आणि हे क्रोमोझोम किंवा क्रोमॅटिन मटेरियल एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कंटिन्युअसली कन्वर्ट होतात ड्युरिंग इंटरफेज अँड सेकंड ड्युरिंग एम फेज. या 2 फेजेस मध्ये देयर इज कंटिन्युअस कन्वर्जन बिटवीन क्रोमॅटिन टू क्रोमोझोम, क्रोमोझोम टू क्रोमॅटिन. G1 G2 S G0 क्रोमॅटिन, M क्रोमोझोम. राहील लक्षात. सेल सायकल मध्ये G1 G2 S G0 कोणत्या फॉर्म मध्ये, क्रोमॅटिन. M मध्ये क्रोमोझोमच्या. हे सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. आज आपण थोडासा पार्ट या क्रोमोझोमचा डिस्कस करू.
काय करणार आहोत? डिस्कस व्हॉट इज दिस क्रोमोझोम. In simple language, chromosome is nothing but a chromatin fiber, but highly condensed. क्रोमोझोम म्हणजे काय? फक्त एक क्रोमॅटिन फायबर आहे, पण काय झालेलं आहे? हायली कंडेन्स झालेलं आहे. त्याला काय म्हणणार आपण? क्रोमोझोम. आणि हे हायली कंडेन्स फक्त एकाच वेळेस होणार, ड्युरिंग द एम फेज. कधी? ड्युरिंग द एम फेज. दॅट इज व्हेन अ सेल इज प्रेझेंट इन डिवायडिंग स्टेज. जर एखादा सेल डिव्हिजन मध्ये एंटर होत आहे तरच क्रोमॅटिन मटेरियल क्रोमोझोमच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतील. नाहीतर जेवढे क्रोमॅटिन मटेरियल आहे हे सगळे फायबरच्याच फॉर्म मध्ये प्रेझेंट राहतील. ठीक आहे. आणि हे डुप्लिकेशन किंवा रेप्लिकेशन कधी होणार? व्हेन इट एंटर्स इन एम फेज. दॅट इज डिव्हिजन साठी तो जात आहे, त्याला एम फेज मध्ये एंटर व्हायचं आहे, तेव्हा काय होईल? रेप्लिकेशन. इफ अ सेल इज प्रेझेंट इन G0 फेज, त्यावेळेस त्यामध्ये डुप्लिकेशन होत नाही. ठीक आहे. जेव्हा तो प्रिपेअर करणार स्वतःला डिव्हिजन साठी, त्यावेळेसच त्यामधलं हे क्रोमॅटिन फायबर काय होणार? डबल होणार. त्याला म्हणतो आपण डबलिंग ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. आणि हे डबलिंग ऑफ क्रोमॅटिन मटेरियल कशासाठी आवश्यक आहे? इट इज नेसेसरी फॉर डिस्ट्रीब्युशन. डबल काय करायचं? तर डिस्ट्रीब्यूट करायचं. डिस्ट्रीब्यूट कुठे करणार? क्रोमॅटिन मटेरियल डबल करून डिस्ट्रीब्यूट कुठे करायचं? डिस्ट्रीब्युशन इन डॉटर सेल्स. शेवटी काय तयार होतं? डॉटर सेल्स तयार होत आहे ना. मग इथे जर क्रोमॅटिन मटेरियल डबल होत आहे, अल्टिमेटली डिस्ट्रीब्यूट कुठे होते? डॉटर सेल मध्ये डिस्ट्रीब्यूट. मायटॉसिस मध्ये तेच पाहिलं आपण, मियोसिस मध्ये आपल्याला बघायचं आहे. पण थोडा इंट्रोडक्टरी पोर्शन या क्रोमोझोमचा बघूया. काय एवढं कळालं नेमकं काय? क्रोमॅटिन मटेरियल, क्रोमॅटिन फायबर आणि क्रोमोझोम मधले इंटर रिलेशन. हो. नाउ नेक्स्ट, क्रोमोझोम काय असतो? एक क्रोमोझोम काय असतो? तर हायली कंडेन्स क्रोमॅटिन फायबर आता आपण याचा फॉर्म करू. काय असतो क्रोमोझोम? अ क्रोमोझोम इज हायली कंडेन्स्ड क्रोमॅटिन फायबर. नाउ कंडेन्सेशन जे होणार, डिपेंडिंग ऑन कंडेन्सेशन इट प्रोड्यूसेस अ कॅरेक्टरिस्टिक सॉलिड बॉडी. या टाइप ऑब्झर्व ड्यूरिंग मेटाफेज ऑफ सेल डिव्हिजन. मेटाफेज कशाच्या नंतर येते? प्रोफेजच्या. कशाच्या आधी येते? एनाफेजच्या. आफ्टर प्रोफेज, बिफोर एनाफेज काय असणार? मेटाफेज. या टाइपचे क्रोमोझोम हायली कंडेन्स फॉर्म मध्ये कुठे दिसून येतात? ड्यूरिंग द मेटाफेज ऑफ सेल. आता इथे हा जो क्रोमोझोम आपण रिप्रेझेंट केला आहे, सिंपल. आता याला वेगवेगळे पार्ट आहेत. हा जो सेंट्रल पार्ट आहे, द सेंट्रल पार्ट ऑफ क्रोमोझोम इट्स कॉल्ड ॲज द सेंट्रोमियर. काय म्हटलं जाईल याला? सेंट्रोमियर. प्रत्येक क्रोमॅटिन फायबर कंडेन्स होणार अशा टाइपच्या स्ट्रक्चर मध्ये. आता हे एक जनरलाइज्ड क्रोमोझोम आहे. ठीक आहे. कसा? जनरलाइज्ड. सेंट्रोमियर हे जे राउंडेड स्ट्रक्चर दिसत आहे, आणि या सेंट्रोमियरच्या दोन साइडला दोन आर्म लाइक स्ट्रक्चर, याला म्हटलं जाते क्रोमोझोमल आर्म. काय म्हणतात? क्रोमोझोमल आर्म. टू लॅटरल क्रोमोझोमल आर्म. आता यामध्ये आपण डिफरन्स पाहू. काय पाहू? लक्षात. आता हे जे दोन लॅटरल क्रोमोझोमल आर्म आहे, यांना म्हटलं जाते क्रोमॅटिड. दोघांना मिळून काय म्हटलं जाईल? क्रोमॅटिड. हा
हे दोन आर्म मिळून काय तयार होतो, एक क्रोमॅटिड. त्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सेंट्रोमियर. लक्षात. नाउ डिपेंडिंग ऑन द सेंट्रोमियर क्रोमोझोमचे टाईप पडतात सेम. असा जर क्रोमोझोम असेल तर याला म्हटलं जाते मेटॅसेंट्रिक क्रोमोझोम. काय म्हटलं जाईल, मेटॅसेंट्रिक मीन्स सेंट्रोमियर इज प्रेझेंट इन द मिडल. सेंट्रोमियर कुठे प्रेझेंट आहे, जर सेंट्रोमियर या मिडल पासून थोडासा दूर प्रेझेंट आहे तर त्याला म्हटलं जाते सब मेटॅसेंट्रिक. सब मेटॅसेंट्रिक या टाइपचा. आता इथे काय झालेलं आहे, सेंट्रोमियर त्याच्या सेंटर पासून थोडासा बाजूला गेला. काय गेला, सेंटर पासून थोडासा बाजूला गेला. म्हणून हे जे दोन या मेटासेंट्रिक मध्ये जे दोन्ही आर्म आहेत हे इक्वल आहेत त्यांच्या लेंथ मध्ये, कारण सेंट्रोमियर सेंटर आहे. आता इथे हे दोन्ही आर्म इक्वल असतील का, नाही. कसे असतील, अनइक्वल. लक्षात. ही कंडिशन काय झाली, सब मेटासेंट्रिक. तिसरं कोणतं असणार, ॲक्रोसेंट्रिक. तिसरा म्हणजे जर सेंट्रोमियर सेंटर पासून खूप जास्त दूर आहे, ॲट अ फार डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर, तर या कंडिशनला काय म्हणणार, ॲक्रोसेंट्रिक. आणि चौथी कंडिशन येते क्रोमोझोमची, याला म्हटलं जाते टिलोसेंट्रिक. ठीक आहे. व्हेन centromere is present directly at the end. या एंटायर क्रोमॅटिडच्या कुठे प्रेझेंट आहे, डायरेक्टली एंडला प्रेझेंट आहे. त्या कंडिशनला काय म्हणणार, टिलोसेंट्रिक. याला असेंट्रिक सुद्धा म्हटलं जातं, कारण तिथे सेंटरच नाही. आता प्लांट मध्ये, ॲनिमल मध्ये, त्यांच्या सेल मध्ये जे क्रोमोझोम असतात अशा 4 वेगवेगळ्या टाईपचे आहेत. कशानुसार, डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ धिस सेंट्रोमियर. कशानुसार, पोझिशन. सेंट्रोमियर याचा एक पार्ट आहे, कॉईल होताना, कंडेन्स होताना तयार झालेला एक पार्ट. ठीक आहे. आता हा पार्ट कुठे प्रेझेंट आहे, डिपेंडिंग ऑन इट्स लोकेशन क्रोमोझोमचे हे 4 टाईप. जर तो एक्झॅक्ट सेंटरला आहे तर म्हणणार मेटासेंट्रिक, सेंटर पासून थोडासा दूर आहे तर म्हणणार सब मेटासेंट्रिक, सेंटर पासून खूप जास्त दूर आहे तर ॲक्रोसेंट्रिक, आणि एकदम एंडला जाऊन प्रेझेंट आहे तर त्याला म्हणणार टिलोसेंट्रिक. 4 वेगवेगळ्या टाईपचे क्रोमोझोम. आता इथे बघा, हा जो मेटासेंट्रिक आहे, या मेटॅसेंट्रिक कंडिशन मध्ये जे दोन्ही आर्म आहेत यांची लेंथ काय असते, इक्वल. या कंडिशनला म्हटलं जाते आयसोब्रॅकियल. क्रोमोझोम्स आर सेड टू बी आयसोब्रॅकियल क्रोमोझोम. काय म्हणायचं, आयसोब्रॅकियल. हेअर द लेंथ ऑफ बोथ द आर्म of a chromatida is equal. या दोन्ही लेंथ, आर्मची जी लेंथ आहे ती काय आहे, इक्वल. हे कुठे आहे, फक्त मेटासेंट्रिक कंडिशन. हे जे पुढचे 3 आहे, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक, इथे दोन्ही आर्मची लेंथ इक्वल आहे का, नाही. या 2 जागी आर्मची लेंथ अनइक्वल, याला का दुसरा आर्मच नाही आहे का, त्या टिलोसेंट्रिकला दुसरा आर्म नाही. मग या कंडिशनला म्हटलं जातात, तिन्ही कंडिशनला, तिन्ही टाईपच्या क्रोमोझोमला हेटेरोब्रॅकियल.
हेटेरोब्रॅकियल. एक आयसोब्रॅकियल इक्वल लेंथ ऑफ आर्म, इथे हेटेरोब्रॅकियल अनइक्वल लेंथ ऑफ आर्म. कळालं एवढं? काही किती? 4. आले व्यवस्थित लक्ष? Now, this centromere याला एक वेगळं नाव सुद्धा आहे. यालाच म्हटलं जाते प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. काय म्हणणार याला आपण? प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन. आता काही क्रोमोझोम मध्ये या सेंट्रोमियर सारखाच एक रिजन या 2 पैकी एखाद्या आर्म मध्ये प्रेझेंट असू शकतो. काही क्रोमोझोम मध्ये अशी कंडिशन सुद्धा येऊ शकते. आता इथे काय झालं? एक ऍडिशनल सेंट्रोमियर सारखा रिजन आहे. ठीक आहे, याला म्हटलं जाते सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. प्रत्येक क्रोमोझोम मध्ये नसणार बाळांनो, फक्त काही क्रोमोझोम मध्ये काय प्रेझेंट असणार? सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन. 2 पैकी एकावर किंवा दोन्हीवर. ओके, आयदर वन और बोथ द आर्म. काही क्रोमोझोम असे असतील ज्यांच्या फक्त एका आर्मला एक ॲडिशनल कॉन्स्ट्रिक्शन असेल, सेकंडरी. काही क्रोमोझोम असे आहेत काही स्पेसिस मध्ये ज्यांच्या दोन्ही आर्मवर आपल्याला हे सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन दिसत. नाउ द रिजन आफ्टर सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनचा पुढचा जो भाग आहे या क्रोमोझोमचा, याला म्हटलं जाते सॅटेलाइट. The region of chromosome beyond secondary constriction, if it is present. Absent असेल तर प्रश्नच नाही, पण ज्या क्रोमोझोम मध्ये हा सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन प्रेझेंट आहे अशा क्रोमोझोम मध्ये या सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शनच्या नंतरचा जो काही पोर्शन आहे या क्रोमोझोमचा, त्याला काय म्हणणार? सॅटेलाइट. लक्षात? अँड द एंड ऑफ क्रोमोझोम दोन्हीही आर्मला ऑन बोथ द आर्म ऑफ क्रोमोझोम एक रिजन प्रेझेंट असणार वेगळा. धिस रिजन इज कॉल्ड ॲज टेलोमियर और सिंपली टेलोमर. शेवटच्या रिजनला काय म्हणायचं? टेलोमर रिजन. अँड दिस एंटायर स्ट्रक्चर externally get covered by a protein sheath, a proteinous material. आतमध्ये जे आहे हे सगळं काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. बाहेरून नॉन जेनेटिक मॅट्रिक्स ची लेयर प्रेझेंट असणार, मेड अप ऑफ प्रोटीन, which is non genetic. This layer is called as pellicle, also called as matrix. लक्षात? हे झाले क्रोमोझोम, एक जनरलाइज्ड क्रोमोझोम. कुठे? ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. एक्सटर्नली कव्हर्ड बाय मॅट्रिक्स. पेलिकल. मॅट्रिक्स कसा असणार? इट इज नॉन जेनेटिकल. बाकी आर्म, क्रोमॅटिड, सेंट्रोमियर, सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन, सॅटेलाइट, टेलोमर सगळ्याच्या सगळं जेनेटिक. फक्त पेलिकल काय? नॉन जेनेटिक. लक्षात? नाउ आउटसाइड द सेंट्रोमियर, हा जो सेंट्रोमियर आहे प्रायमरी कॉन्स्ट्रिक्शन आहे, याच्या बाहेरून इट कंटेन अ डिस्क लाइक स्ट्रक्चर.
present outside the centromere, and this disc-like structure is called as kinetophore. काय म्हणणार आपण डिस्क स्ट्रक्चरला? प्रत्येक क्रोमोझोमला कुठे? सेंट्रोमियरला प्रेझेंट असणारच. असणार म्हणजे असणार. काय प्रेझेंट असणार? कायनेटोफोर आउटसाइड द सेंट्रोमियर, दॅट इज प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन. आता हा समजा एक क्रोमोझोम आहे, पण हा या फॉर्म मध्ये कधीच प्रेझेंट नसतो. सिंपल जर पाहिलं याला आपण तर ड्युरिंग एस फेज काय झालेलं आहे? आता हा एक क्रोमॅटिन फायबर कंडेन्स होणे असं तयार होणं, ठीक आहे. पण क्रोमॅटिन फायबरचं डुप्लिकेट होतं ड्युरिंग द एस फेज. हे कुठे दिसून येते आपल्याला? एम फेज मध्ये दिसून येते. पण एम फेज मध्ये जाण्याआधी कोणती फेज येते? एस फेज. एस फेज मध्ये काय होते? डीएनए रेप्लिकेशन. म्हणजे याची एक्झॅक्ट कॉपी तयार झाली, मग ती कुठे गेली? अशा क्रोमोझोमची काय तयार होणार? एक्झॅक्ट कॉपी. ते सुद्धा इथेच असते, ठीक आहे. कुठे असणार? इथे. याला अटॅच असणार. लक्ष देऊन पहा. आता हे जर आपण फ्रंट व्ह्यू घेता येतं, याचा जर आपण असा साइडनी व्ह्यू घेतला, लॅटरल व्ह्यू घेतला, तर एक क्रोमोझोम आपल्याला थोडासा वेगळा दिसतो. फ्रॉम द लॅटरल व्ह्यू क्रोमोझोम या टाइपने येतो. हा झाला पहिला ओरिजिनल क्रोमोझोम. And this one is the duplicated chromosome. हा काय झाला दुसरा? Duplicated, produced by the process of duplication. समोरून पाहिलं तर आपल्याला एकच दिसतो, पण साइडनी पाहिलं तर काय दिसतील? असे दोन. हा दुसरा कुठून आला? बाय द प्रोसेस ऑफ डीएनए रेप्लिकेशन काय झालंय? नवीन तयार झालं. काय झालं? नवीन तयार झालं. म्हणजे प्रत्येक क्रोमॅटिन फायबर म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमची आयडेंटिकल कॉपी प्रेझेंट आहे. एक आधीपासून, एक एस फेज मध्ये तयार झाली. आता मला आधीचे पूर्ण रिजन सांगा. आपण म्हटलेलं आहे एका क्रोमोझोम मध्ये क्रोमॅटिड असतो. आता इथे किती क्रोमॅटिड आहे सांगा मला? दोन. क्रोमॅटिड म्हणजे फक्त याचा अर्धा अर्धा नाही रे. क्रोमॅटिड म्हणजे हे आणि हे दोन आर्म मिळून एक क्रोमॅटिड. काय? दोन आर्म मिळून एक क्रोमॅटिड. किती आर्म आहे इथे? दोन. किती क्रोमॅटिड झाला? एक. हे किती आर्म आहे? किती क्रोमॅटिड झाले? दोन. म्हणजे टोटल क्रोमॅटिड किती आहे? दोन. या क्रोमोझोमचे दोन एक क्रोमॅटिड आणि या क्रोमोझोमचा एक क्रोमॅटिड. क्रोमॅटिड आणि क्रोमोझोम एकच असतात. क्रोमॅटिड आणि क्रोमोझोम एकच आहे, वेगवेगळं नाही. फक्त टाइम नुसार त्याला वेगळा शब्द वापरतात. जेव्हा हे दोन एकमेकांना अटॅच आहे याला म्हटलं जाते क्रोमॅटिड. हा एक क्रोमॅटिड आणि हा एक क्रोमॅटिड. एनाफेज मध्ये काय होते? सेपरेशन ऑफ पेअर. दोन अपोजिट एंडला काय होतात? मायग्रेट होतात. बरोबर आहे. हेच पाहिलं होतं एनाफेज मध्ये. तेव्हा याला काय म्हणायचं? क्रोमोझोम. जेव्हा हे एकमेकांपासून काय होतील? सेपरेट. पण आता काय आहे? हे एकमेकांना स्टील अटॅच. जोपर्यंत हे एकमेकांना अटॅच आहे यांना काय म्हणणार?
क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट झाल्यावर काय म्हणतात, म्हणजे मेटाफेज मध्ये काय क्रोमॅटिड, पण कसे पेयर आहे. ही काय झाली क्रोमॅटिडची पेयर, एक आधीपासून एक नवीन तयार झाले. येत आहे लक्षात, काय म्हणणार आपल्याला, पेयर ऑफ क्रोमॅटिड. काय म्हणायचं, पेयर ऑफ क्रोमॅटिड. पेयर ऑफ क्रोमॅटिड कधी तयार होणार, आफ्टर द एस फेज. एस फेजच्या आधी पॉसिबल नाही. जेव्हा डीएनएचं रेप्लिकेशन होते त्यावेळेस क्रोमॅटिडची पेयर तयार होते. बरोबर आहे. आता या दोन्ही पेयर एकाच जागी अटॅच आहे, वेगवेगळ्या जागी अटॅच आहे का, कुठे अटॅच आहे, सेंट्रोमियरला अटॅच आहे. या क्रोमॅटिडचा आपला एक स्वतःचा सेंट्रोमियर, या क्रोमॅटिडचा सुद्धा आपला एक स्वतःचा सेंट्रोमियर. कुठे अटॅच आहे ते, so a chromatid pair remain attached with each other by means of their centromeres. या क्रोमॅटिडचा आणि या क्रोमॅटिडचा सेंट्रोमियर एकमेकांना काय आहे, अटॅच आहे. यांच्यामध्ये एक अटॅचमेंट आहे which are held together. आता बाहेरून आपण काय म्हटलेलं आहे, कायनेटोकोर. मग या क्रोमॅटिडचा सुद्धा इथे एक कायनेटोकोरची डिस्क असेल, डिस्क ऑफ कायनेटोकोर. तसेच याला सुद्धा इथे एक डिस्क आहे. काय झाली ही कायनेटोकोरची डिस्क. साईडने जर पाहिलं तर प्रत्येक क्रोमोझोम मेटाफेजला असा असतो. बरोबर आहे. आता हे पेयर मध्ये प्रेझेंट आहे म्हणून याला म्हटलं जाते बाय व्हॅलेंट क्रोमोझोम. काय म्हणायचं, बाय व्हॅलेंट क्रोमोझोम. बाय व्हॅलेंट का, तर दोन क्रोमॅटिड एकमेकांना अटॅच आहे म्हणून काय झाला तो बाय व्हॅलेंट क्रोमोझोम containing two chromatids. So during the cell division, S फेजच्या नंतर प्रत्येक क्रोमोझोम कसा असतो, बायव्हॅलेंट. एवढी क्रोमोझोम इज bivalent chromosome containing a original chromosome and a newly synthesized. एक ओरिजिनल आहे क्रोमॅटिन फायबर, दुसरा नवीन तयार केलेला आहे एस फेज मध्ये. दोन्हीही स्टील कसे आहेत, एकमेकांना अटॅच आहे. मग कदाचित इथे सेकंडरी कॉन्स्ट्रक्शन असेल किंवा नसेल, हे सब मेटासेंट्रिक असेल, मेटासेंट्रिक असेल, ॲक्रोसेंट्रिक असेल किंवा सर्वांसाठी असंच. लक्षात याच टाईप काय म्हणायचं याला, बायव्हॅलेंट. मग सेल डिव्हिजन मध्ये होते काय बाळांना, ऍक्च्युअली आपण म्हणतो ना सेपरेशन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग अनाफेज. आता मेटाफेज मध्ये सगळे क्रोमोझोम जे आहेत हे सगळे क्रोमोझोम इक्विटोरियल प्लेनला असे अरेंज केले जाते. आपण न्यूक्लियस मध्ये फक्त एकच क्रोमॅटिन मटेरियलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे सुरुवातीला. न्यूक्लियस कंटेन अ सिंगल क्रोमॅटिन फायबर. एस फेज मध्ये काय झालं, क्रोमॅटिन फायबरचं डुप्लिकेशन. किती क्रोमॅटिन फायबर तयार झाले, 2. हा ओरिजिनल, हा नवीन तयार झालेला. दोन्हीचे दोन्ही क्रोमॅटिन फायबर काय झाले, कंडेन्स. कंडेन्स झाले पण एकाच जागी प्रेझेंट आहे. प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ पेयर, पेयर ऑफ क्रोमॅटिड which is called as bivalent chromosome. तुम्ही पेयर ऑफ क्रोमॅटिड म्हणा किंवा बायव्हॅलेंट क्रोमोझोम म्हणा, मिनिंग तोच आहे, सेम मिनिंग. कधी, आफ्टर द एस फेज. मग सांगा, जर मोनोव्हॅलेंट क्रोमोझोम आहे तर तो कोणत्या फेज मध्ये असेल. जर मी म्हटलं इफ अ क्रोमोझोम इज मोनोव्हॅलेंट तर कोणत्या फेज मध्ये असेल. सेल सायकलच्या कोणत्या फेज मध्ये क्रोमोझोम मोनोव्हॅलेंट असतात. आणखी प्रोसेस मध्ये गेलोच नाही आपण, सेल सायकल म्हणत आहे. बायव्हॅलेंट कधी होणार, एस फेजच्या नंतर बायव्हॅलेंट, एस फेजच्या आधी मोनोव्हॅलेंट. हे दुसरा कधी तयार झाला, हे दुसरा जर मी झाकून ठेवलं
हे कधी तयार होईल दुसरा? एस फेज मध्ये. एस फेजच्या आधी काय आहे? फक्त सिंगल आहे ना, म्हणजे मोनो आहे. एस फेजच्या नंतर 2 म्हणजे बाय. सो ड्युरिंग G1 फेज अँड G0 फेज क्रोमॅटिन फायबर किंवा जेनेटिक मटेरियल कसं असते? मोनोव्हॅलेंट. ड्युरिंग एस फेज और आफ्टर एस फेज G2 फेज आणि तिथून पुढे एका लेवल पर्यंत जेनेटिक मटेरियल कसं असते? बायव्हॅलेंट. कसं? बायव्हॅलेंट. कोणत्या फेज मध्ये? प्रोफेज मध्ये आणि मेटाफेज मध्ये. अनाफेज मध्ये काय होते सांगा मला? सेल डिव्हिजन आपण मायटोसिस पाहिलं होतं का? मायटोसिस. अनाफेज मध्ये काय होते? 2 अपोजिट पोलला काय प्रेझेंट असतात? सेंट्रिओल आहे का? इथे एक सेंट्रिओल आणि इथे एक सेंट्रिओल. सेंट्रिओल पासून फायबर तयार होतात. कोणते फायबर? स्पिंडल फायबर. हे स्पिंडल फायबर कुठे अटॅच होतात? कायनायटो कोर. 2 अपोजिट एंड कडून येणारे स्पिंडल फायबर या क्रोमोझोमला काय होतील? जाऊन बाइंड होतील, त्याच्या कायनायटो कोअरला बाइंड होतील आणि हे स्पिंडल फायबर काय करतात? पुल करणार. या पेअरला काय करत नाही? पुल करते. हळूहळू ही पेअर काय होईल? सेपरेट होईल. सेपरेट झाल्यानंतर कसं दिसेल हे चित्र? सेपरेट झाल्यानंतर ठीक आहे. आधी एकमेकांना अटॅच आहे. अनाफेज मध्ये आता याला एक थोडंसं एकमेकांपासून पुल केलं तर हे चित्र कसं दिसेल? हा पहिला याला या डायरेक्शनला पुल केल्या जातं, याच्या कायनायटो कोअरला. इथे हा फायबर अटॅच आहे. या डायरेक्शनला याला कंटिन्यू पुल केल्या जाईल. हा दुसरा. याला याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये काय केल्या जात आहे? पुल केल्या जात आहे. पेअर ऑफ क्रोमॅटिन काय झाली? सेपरेट. कुठून? कायनेटो कोअर पासून झाली, सेंट्रोमियर पासून. आता याला परत काय म्हणायचं? क्रोमोझोम. जोपर्यंत एकमेकांना अटॅच आहे तोपर्यंत क्रोमॅटिड. एकमेकांपासून सेपरेट झाले, काय झाले? क्रोमोझोम. आता कोणत्या फेज मध्ये आहे? पुन्हा बायव्हॅलेंट की मोनोव्हॅलेंट? आता हे बाय आहे की मोनो आहे? बाय कसे राहतील? एकच आहे ना. मोनो. एकमेकांना अटॅच असल्यावर बाय. अटॅच आहे का एकमेकांना? काय झाले? सेपरेट झाले. कोणत्या फेज मध्ये? अनाफेज मध्ये. एकमेकांना अटॅच कोणत्या फेज मध्ये आहे? प्रोफेज मध्ये आहे, मेटाफेज मध्ये आहे. अनाफेज मध्ये एकमेकांना अटॅच नाही. टिलोफेज मध्ये एकमेकांना अटॅच नाही. मग याला काय म्हणणार आपण? मोनोव्हॅलेंट. मग हे नेहमी लक्षात ठेवायचं की ड्युरिंग सेल डिव्हिजन क्रोमोझोम हे G2 फेज मध्ये बायव्हॅलेंट असणार, कारण तिथे अटॅच आहे. प्रोफेज मध्ये बायव्हॅलेंट, मेटाफेज मध्ये बायव्हॅलेंट, अनाफेज, टिलोफेज, सायटोकायनेसिस मध्ये मोनोव्हॅलेंट. काय? मोनोव्हॅलेंट. जर आपण मायटोसिस बद्दल बोलत आहोत, मियोसिस बद्दल नाही. कशाबद्दल बोलत आहोत? मायटोसिस, नॉट मियोसिस. झाले का सेपरेट? आता काय होईल? सेल डिवाइड होईल. सुरुवातीला एकच क्रोमॅटिन फायबर होता, सेल डिवाइड झाला. एका सेलकडे, दुसऱ्या सेलकडे. 2 सेल एकमेकांपासून सेपरेट झाले. तिथे गेल्यानंतर धिस एंटायर क्रोमोझोम जो आधी हायली कंडेन्स झाला, इट विल गेट डिकंडेन्स. हा होईल पुन्हा डिकंडेन्स अगेन इनटू अ लॉंग थिन थ्रेड लाइक फिलामेंट कॉल्ड ॲज फायबर. काय म्हटलं त्याला? जसा इकडे झाला तसा इकडे काय कशात कन्वर्ट होईल? आलं लक्षात? क्रोमोझोम काय आहे? कशाला बायव्हॅलेंट? कारण याच्याशिवाय मियोसिस कळणार नाही. या गोष्टी कळाल्याशिवाय मियोसिस कळू शकत नाही. मियोसिस कळण्याने या गोष्टी कळायला पाहिजे की पेअर ऑफ क्रोमोझोम काय, कसे 2 क्रोमोझोम एकमेकांना बाइंड आहे. हे ऍक्च्युअली क्रोमोझोम्सच आहे,
जे एकमेकांना बाइंड आहे. पण जोपर्यंत ते एकमेकांना बाइंड आहेत त्याला क्रोमोझोम न म्हणता काय म्हणतात? क्रोमॅटिड. जोपर्यंत एकमेकांना अटॅच आहे, जसे हे दोन एकमेकांना अटॅच आहे, काय म्हणायचं यांना? क्रोमॅटिड. एकमेकांपासून सेपरेट क्रोमोझोम. जर सेपरेट आहे तेव्हा मोनोव्हॅलेंट, अटॅच आहे तेव्हा बायव्हॅलेंट. क्लिअर? हे एवढं क्रोमोझोम विषयी सगळे बेसिक कन्सेप्ट आपल्याला लक्षात. क्लिअर? मग सांगा, सेल सायकल मध्ये कोणत्या कोणत्या फेजेस मध्ये जेनेटिक मटेरियल मोनोव्हॅलेंट असते, कोणत्या फेज मध्ये बायव्हॅलेंट? ड्युरिंग मायटोसिस. जर एखादा सेल मायटोसिस से डिवाइड होत आहे तर तशा कंडिशन मध्ये त्या सेलच्या सायकल मध्ये जेनेटिक मटेरियल कोणत्या फेजेस मध्ये मोनोव्हॅलेंट असेल, कोणत्या फेजेस मध्ये बायव्हॅलेंट असेल. आरामात विचार करा, रजिस्टरवर लिहा. कोण्या फेजेस मध्ये जेनेटिक मटेरियल मोनोव्हॅलेंट, कोण्या फेजेस मध्ये जेनेटिक मटेरियल बायव्हॅलेंट. लिहा पटापटा. सेल सायकलच्या कोणत्या फेज मध्ये जेनेटिक मटेरियल मोनोव्हॅलेंट आणि कोणत्या फेज मध्ये बायव्हॅलेंट. छान. आपण मायटोसिसच्या सब फेजेसही पकडायच्या, त्यामध्ये काउंट करायचे. मायटोसिसच्या सब फेजेस सुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. सांगा, मोनोव्हॅलेंट कोणत्या फेज मध्ये असेल? सेल सायकल म्हटलं आहे बघा मी, पूर्ण सेल सायकल पकडायचं त्यामध्ये. हा, मोनोव्हॅलेंट G1 फेज, अजून हा ॲनाफेज, अजून टेलोफेज, अजून टेलोफेज मध्ये अजून सायटोकायनेसिस, अजून G0 फेज. सेल सायकलच्या एवढ्या वेगवेगळ्या फेजेस मध्ये जेनेटिक मटेरियल नेहमी कसं असते? मोनोव्हॅलेंट. मग बायव्हॅलेंट कुठे असेल? ड्युरिंग एस फेज. आता हे जे एस फेज म्हणतो हे ड्युरिंग म्हणायचं नाही, ठीक आहे, कारण एस फेज चालू आहे. ड्युरिंग एस फेज जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन बायव्हॅलेंट कंडिशन असू शकतात. समजा दोन आहे, एकाचं रेप्लिकेशन झालं, एकाचं बाकी आहे, पण इथं दोन्ही कंडिशन असतात. इथं हळूहळू बायव्हॅलेंट मध्ये कन्वर्ट होतात किंवा प्रोसेस चालू आहे, म्हणून ड्युरिंग एस फेज इथे जेनेटिक मटेरियल दोन्ही फॉर्म मध्ये आढळू शकते. काहींचं डुप्लिकेशन झालं, काहीचं बाकी आहे, असं होईल ना. काहीचं सुरू आहे, काहीचं संपलं, काहीचं सुरू होत आहे आणि काहीचं सुरू होणं बाकी आहे. काहींचं कंप्लीट झालं, काहींचं इन बिटवीन आहे, काहीचं जस्ट इनिशिएट झालेलं आहे आणि काहीचं इनिशिएट होणे बाकी आहे. ही कंडिशन राहू शकते, म्हणून याला ड्युरिंग एस फेज वेगवेगळं राहू शकते. इट इज कंटिन्युअस प्रोसेस. कशी आहे ही प्रोसेस? इथं तर आपण एंड पाहत आहे शेवटी, प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर, पण इथे ती प्रोसेस ऍक्च्युअल चालू आहे. मग इथे काही क्रोमोझोम मोनोव्हॅलेंट असते, काही जेनेटिक मटेरियल मोनोव्हॅलेंट फॉर्म मध्ये असेल, काही बायव्हॅलेंट फॉर्म, दोन्ही असतात. आणि दुसरा G2 फेज, त्यानंतर प्रोफेज आणि मेटाफेज. या एवढ्या फेजेस मध्ये जेनेटिक मटेरियल हे बायव्हॅलेंटच्या फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. आता मी एक क्वेश्चन विचारतो. इफ अ डिप्लॉइड नंबर ऑफ ह्यूमन सेलचा डिप्लॉइड नंबर जर 46 आहे,
मग ऍट द मेटाफेज मला नंबर ऑफ बायव्हॅलेंट सांगा. मेटाफेज मध्ये ह्युमन सेल मध्ये किती बायव्हॅलेंट प्रेझेंट असतात? किती बायव्हॅलेंट असते? 46 बायव्हॅलेंट. कारण की प्रत्येक क्रोमोझोमचा काय होईल? एक आयडेंटिकल कॉपी. दोन्ही एकमेकांना काय होतील? अटॅच. म्हणजे टोटल बायव्हॅलेंट किती झाले? 46. व्हेरी गुड. आता मी जर विचारलं तुम्हाला, मला मोनोव्हॅलेंट सांगा. मोनोव्हॅलेंट सांगा किती? ड्युरिंग द एनाफेज किती मोनोव्हॅलेंट असते एका सेलमध्ये? डिप्लॉइड नंबर किती आहे? 46. ड्युरिंग द एनाफेज नंबर ऑफ मोनोव्हॅलेंट इन अ सिंगल सेल. शांतपणे विचार करा आणि सांगा. एनाफेज मध्ये मोनोव्हॅलेंट किती असतात? 92. कसे? 46 बायव्हॅलेंट म्हणजे 92. एनाफेज मध्ये मोनोव्हॅलेंट प्रत्येक बायव्हॅलेंटची पेअर सेपरेट होणार. 46 बायव्हॅलेंट पेअर सेपरेट झाल्या म्हणजे 92 मोनोव्हॅलेंट. कळालं? हे कोणत्या पुस्तकात लिहिलेलं सापडणार नाही तुम्हाला. ठीक आहे? हे जे आहे कोण्याही पुस्तकात लिहिलेलं सापडणार. चल बाकीचं बघू आता उद्या.